जय मल्हार. मी आर्किटेक्ट गणेश विमलदादा केसकर. आज मंत्रिमंडळाची जी काय बैठक झाली त्याच्यामध्ये गेल्या 13 दिवसांपासून जालना येथे दीपकभाऊ बोराडे आमचे सहकारी मित्र उपोषणाला बसलेले आहेत. जो काही 24 तारखेला आपला मोठा मोर्चा झाला त्याच्यानंतरनं 3 दिवसानं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला या उपोषणाची दखल घेतली होती आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी फोनवरून सांगितलं होतं की तुम्ही तुमचं शिष्टमंडळ माझ्याशी चर्चा करायला लावा, आम्ही सविस्तर अशी चर्चा या सगळ्या गोष्टींवर करू. आणि त्याच्या अनुषंगानं आज वर्षा बंगला येथे धनगर आरक्षणाच्या संदर्भात एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काय काय झालं, या बैठकीमध्ये कोणकोणत्या गोष्टीवर चर्चा झाली, धनगर समाजाला आरक्षण भेटणार आहे की नाही, या सगळ्या गोष्टी मी पुढे या लाईव्हच्या मार्फत तुम्हाला सांगणार आहे. तर आज टोटल मला वाटते धनगर आरक्षणातली सगळ्यात मोठी बैठक, जी सगळ्यात जास्त काळ चालली, एकूण 1 तास 57 मिनटं ही बैठक चालली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री होते, त्यानंतरनं आमचे अनिलजी जोरे साहेब होते, विरू कोळेकर होते, त्यानंतर दीपकभाऊच्या उपोषण स्थळावरून त्यांचे सर्व सहकारी मित्र उपस्थित होते, त्यानंतर नानजी देवकाते उपस्थित होते, आपले प्रकाश अण्णा शेंडगे उपस्थित होते. अशी खूप सारी लोक, मी आता काही या लाईव्हमध्ये त्यांची नावं घेणार नाही, पण ही सगळी लोक उपस्थित होते. मीटिंगला सुरुवात झाल्याच्या नंतरनं प्रकाश अण्णा शेंडगे साहेबांनी आत्तापर्यंतची पार्श्वभूमी त्यांच्या शब्दामध्ये तिथं मांडली, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की गेल्या 70 वर्षाचा हा लढा आहे तो त्यांना तिथं मांडला. मागच्या वर्षी जे काय पंढरपूरमध्ये उपोषण चालू होतं त्या उपोषणाच्या अनुषंगाने जी काही म्हणजे मंत्रालयामध्ये जी काही चर्चा होत होती त्याही सगळ्या गोष्टी, त्यानंतरनं एकनाथरावजी शिंदेंना आपल्याला जो काय कागद लिहून दिला होता ज्याच्यावर त्यांना सांगितलं होतं की 15 दिवसात GR काढतो, ती सगळ्या कागदांचा उल्लेख करून त्यांना धनगर समाजाची पोटतिडकीनं धनगर आरक्षणाची मागणी किती महत्त्वाची आहे या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. त्याच्यानंतरनं दीपकभाऊच्या उपोषण स्थळावरून त्यांचे सहकारी मित्र तिथं आले होते. त्यांनी दीपकभाऊंची जी काही परिस्थिती आहे, 13 दिवस झालं ते उपोषण करताय, त्यांची हालत किती खराब आहे आणि तुम्ही तात्काळ हा निर्णय घेणं किती गरजेचं आहे आणि याच्यामुळं जो काय 70 वर्षाचा जो काय लढा आहे धनगर आरक्षणाचा, जर तुम्ही हा निर्णय पॉझिटिव्ह घेतला आणि धनगर समाजाला आरक्षण जर तुमच्या माध्यमातून भेटलं तर धनगर समाज तुम्हाला कधीच विसरणार नाही. त्या अनुषंगाने खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी मांडणी केली. त्याच्यानंतरनं जे काही धनगर समाजाचे नेते मंडळी या मीटिंगला उपस्थित होते, त्याच्यानंतरनं आपले नानजी देवकाते पाटील असतील बारामतीचे, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांना धनगर आरक्षणाच्या संदर्भात आणि धनगर समाजाच्या संदर्भात सगळ्या गोष्टी मांडल्या. त्याच्यानंतरनं आपले सांगलीचे कृष्ण आलदर साहेबसुद्धा तिथं उपस्थित होते. त्यांनी समाजाची जी काही परिस्थिती आहे किंवा आरक्षण किती महत्त्वाचं आहे या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकला. मुख्यमंत्र्यांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्याच्यानंतरनं खूप सारे नेते मंडळी तिथं उपस्थित होते. जवळपास 5-10 मिनटं या सगळ्या गोष्टी सगळ्या समाजाच्या नेत्यांच्या मुख्यमंत्र्यांनी शांतपणे ऐकून घेतल्या आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्याच्या नंतरनं मुख्यमंत्री साहेबांनी बोलायला सुरुवात केली. तर मुख्यमंत्री साहेबांनी बोलायला सुरुवात केल्याच्या नंतरनं जवळपास मुख्यमंत्री साहेब 20 मिनटं बोलले. या 20 मिनटामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी पूर्ण आत्तापर्यंतच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, ज्याच्यामध्ये त्यांना सुरुवात केली की हे मलासुद्धा मान्य आहे आणि मी पूर्णपणे त्याच्याशी सहमत आहे की ज्यावेळेस आमचं सरकार या राज्यामध्ये नव्हतं आणि मी या राज्याचा प्रदेशाध्यक्ष होतो त्यावेळेस बारामतीमध्ये जे काय उपोषण झालं त्या उपोषणाला मी तिथं हजर होतो आणि त्या उपोषणामध्ये मी धनगर समाजाला शब्द दिला होता की मी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो
या शब्दापासून मी पळ काढणार नाही. तो शब्द मी दिला होता आणि तो शब्द पाळण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. ही गोष्ट त्यांनी तिथं ॲक्सेप्टच केली. त्याच्यानंतरनं मुख्यमंत्री साहेबांनी आत्तापर्यंत धनगर आरक्षणामध्ये सरकारने काय काय केलं या सगळ्या गोष्टी सांगितल्या, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी त्यांचं सरकार आल्याच्या नंतरनं त्याच्या अगोदरचं जे सरकार होतं त्यांनी धनगर आरक्षणाच्या संदर्भात ठोस असा निर्णय घेण्यासाठी जी काही TRTI आहे, जी महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास संशोधन संस्था आहे, त्याच्यामार्फत एक अहवाल समिती स्थापन करून एक अहवाल मागवला होता, ज्याच्यामध्ये बिहार असेल, झारखंड असेल, ओडिसा असेल या 3 राज्यांमध्ये धनगरचं धनगर कसं केलेलं आहे आणि तिथल्या जमातीला धनगरचं आरक्षण कसं मिळालं आहे, कसं लागू केलेलं आहे, त्याचा त्यांना कसा उपभोग घेतात हे स्टडी करण्यासाठी TRTIने एक संस्था नेमली होती. ती संस्था त्या राज्यामध्ये गेली होती आणि त्या राज्याचा निकालसुद्धा त्यांना दिला होता. त्या TRTIच्या अहवालामध्ये असं नमूद होतं की तिथले जे DHNGR जे आहेत धनगर, त्यांना तिथं धांगर म्हणतात आणि त्यांची आणि महाराष्ट्रातल्या धनगर समाजाची पूर्णपणे जी काही परिस्थिती आहे किंवा जी काही कनेक्शन्स आहे ते पूर्णपणे वेगळं आहे. त्यामुळे तो अहवाल महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या फेवरमध्ये नव्हता. त्याच्यानंतरनं मुख्यमंत्री साहेबांचं ऑब्व्हियसली महाराष्ट्रामध्ये त्यांना जो शब्द दिला होता की धनगर समाजाला आरक्षण मी पहिल्या कॅबिनेटमध्ये देणार आणि धनगर समाजानं त्यांना पूर्णपणे त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांची सत्ता आणली होती. BJP सरकारमध्ये आली होती आणि BJP सरकारमध्ये आल्याच्या नंतरनं ऑब्व्हियसली आपल्या सर्व धनगर बांधवांनी त्यांच्याकडे ती मागणी लावून धरली की आता साहेब तुम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये देणार आहात म्हणला होता, तर तुम्ही आता धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा. त्यावेळेस या धनगर आरक्षणावर मोठी चर्चा झाली आणि चर्चा झालेली असताना आपल्याच धनगर समाजाचे काही नेते मंडळी त्यांना जाऊन भेटले आणि त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही जर द्यायला तयार आहात तर पुन्हा, कारण की जर केंद्राला शिफारस पाठवायची असेल, हे सगळं केंद्राच्या हातातला विषय, शिफारस पाठवायची असेल तर एक अहवाल, एक आधार असणं खूप गरजेचं आहे आणि आधार असणं खूप गरजेचं आहे. आणि याच्या अनुषंगानं मग आपल्या काही लोकांनी सांगितलं की जी आदिवासींची जी काही संस्था आहे ती संस्था पूर्णपणे आपल्या विरोधात काम करते किंवा फेवरमध्ये अहवाल बनवत नाही. त्यामुळे तुम्ही जर दुसरी कुठली संस्था, प्रायव्हेट संस्था जर संस्थेला हे जर काम दिलं तर धनगर समाजाचा जो काही खूप दिवसाचा जो काही धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे तो सॉल्व्ह होईल. आणि त्या अनुषंगाने फडणवीस साहेबांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ही प्रायव्हेट संस्था अपॉइंट केली आणि त्या संस्थेला सांगितलं की तुम्ही अगेन या 3 राज्यांमध्ये जावा आणि त्यांचा पूर्णपणे महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचा अभ्यास करून तुम्ही काही त्यांचा पूर्ण अभ्यास करून एक अहवाल आम्हाला तुम्ही सादर करा. आज मुख्यमंत्री साहेबांचं, कारण की सगळ्यांना माहिती टीचचा अहवाल अजून कुणालाच माहीत नाही त्यामध्ये काय लिहिलं होतं आणि ती पूर्णपणे प्रसिद्ध पण झालेलं नाही, परंतु मुख्यमंत्री साहेब याच्यामध्ये बोलताना म्हणले की टीचचा अहवाल आपल्या फेवरमध्ये नव्हता, पण टीच जी संस्था होती त्यांना एक गोष्ट त्याच्यामध्ये नमूद केली होती की तुम्ही ज्या काही आदिवासी STच्या ज्या काही योजना वगैरे आहेत त्या योजना महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला तुम्ही लागू करू शकता. आणि त्याच्या अनुषंगानं फडणवीस साहेब म्हणाले की आम्ही जे आदिवासींना ते धनगरांना त्या सगळ्या योजना तुम्हाला लागू केल्या. त्याच्यानंतरनं ह्या सगळ्या गोष्टी होत असताना महाराष्ट्रभर उपोषणं, आंदोलनं पूर्ण ताकदीनं चालू होती. त्यानंतर अखेरचा लढा पण झाला, त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी घडल्या आणि कट्टू मग नंतरनं त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस पंढरपूरमध्ये उपोषण चालू होतं किंवा चौंडीमध्ये ज्यावेळेस उपोषण चालू होतं त्यावेळेस मी सुद्धा लोणंदमध्ये पहिल्यांदा उपोषणाला बसलो होतो आणि त्यावेळेस आमची हीच मागणी होती की दुरुस्ती शिफारस केंद्राला गेली पाहिजे. तर त्यावेळेस सुधाकर शिंदे नावाची समिती स्थापन केली होती. तर त्या समितीची कधी आम्ही मागणी केली नव्हती, तरी पण ती सुधाकर शिंदे समिती स्थापन केली. सुधाकर शिंदे समिती स्थापन केल्याच्या नंतरनं त्या सुधाकर शिंदे समितीचं काम होतं ज्याच्यामध्ये जे टीसमध्ये एक प्रायव्हेट संस्था होती आणि TRTI याच्यामध्ये आपली कोणच लोकं नव्हती. तर त्याच्यामध्ये सुधाकर शिंदे जी समिती स्थापन केली याच्यामध्ये धनगर समाजाची सगळी लोकं होती
त्यांना अगेन त्या 3 राज्यांचा अभ्यास करायचा होता आणि सरकारला सांगायचं होतं की GR कसा काढता येतोय. तर त्याच्याबद्दल फडणवीस साहेबांचं असं बोलणं आलं की सुधाकर शिंदे समितीचा जो अहवाल आहे तो परिपूर्ण आमच्यापर्यंत अजून मिळालेला नाही किंवा परिपूर्ण नसल्यामुळे तो अहवाल आपल्याला कन्सिडर करता येत नाही. आणि या सगळ्या गोष्टी त्यांना आत्तापर्यंत ज्या काही घडामोडी झाल्या त्या घडामोडी सांगितल्या आणि त्यानंतरनं फडणवीस साहेबांनी थोडं टेक्निकल गोष्टीवर बोलायला सुरुवात केली, ज्याच्यामध्ये त्यांना धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात कसा निर्णय पॉझिटिव्ह घेता येईल या सगळ्या गोष्टींवर त्यांनी बोलायला सुरुवात केली. तर हे बोलत असताना त्यांनी पहिल्यांदा तर आपल्याला धनगर आरक्षणाचा GR आपल्याला काढता येत नाही या सगळ्या गोष्टींवर त्यांना भर दिला आणि तो कसा काढता येत नाही ते सांगितलं, ज्याच्यामध्ये त्यांना हे सांगितलं की धनगर आरक्षणाचा GR काढायची म्हणजे ऑथॉरिटी आमच्याकडे नाही किंवा तो आम्ही काढू शकत नाही, परंतु तो पूर्णपणे केंद्राच्या अखत्यारीतला विषय आहे आणि महाराष्ट्र शासन GR काढू शकत नाही. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आम्हालाही मान्य होत्या. नंतरनं त्यांना दुसरं सोल्युशन असं दिलं की परंतु महाराष्ट्र सरकार आम्ही जो धनगर समाजाला शब्द दिलेला आहे तो पाळण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि आम्ही कधीसुद्धा कटिबद्ध आहोत. याच्यामध्ये त्यांचा दुसरा ऑप्शन असा होता की जी काही कोर्टमध्ये आपली जी काही केस चालू आहे, कारण की तो विषय ऑब्व्हियसली येणं गरजेचं होतं, कारण की 10 वर्षापासून जी काही कोर्टामध्ये महाराणी अहिल्यादेवी प्रबोधिनी मंचाच्या मार्फत जी काही केस चालली होती कोर्टामध्ये, त्या कोर्ट केसमध्ये 10 वर्ष आपण महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचा 1-1 रुपया गोळा करून ती केस आपण लढलो होतो आणि त्या केसचा जो निकाल शेवटच्या टप्प्यामध्ये आला तो पूर्णपणे माननीय CM साहेबांनी एक्सप्लेनसुद्धा केला की त्यावेळेस काय गोष्टी झाल्या, काय नाही गोष्टी झाल्या, त्या स्वतःच त्यांनाच समोरून सांगत होते. त्यामुळे त्यांना हे सुद्धा माहीत होतं की शेवटच्या हिअरिंगच्या 2 दिवस अगोदर कशा त्या चव्हाण मॅडम ज्या तिथल्या होत्या त्या रजेवर 1 महिन्यासाठी गेल्या, ते सगळं फडणवीस साहेबांना माहिती होतं. आणि मग शेवटच्या टप्प्यात कसा ते खिल्लाऱ्यांचं कास्ट व्हॅलिडिटी कोर्टामध्ये सादर करून तुमची केस तुमच्या विरोधात गेली, हे सुद्धा फडणवीस साहेबांनी त्याच्यावर सुद्धा प्रकाश टाकला आणि हे सुद्धा म्हटले की पण आता परिस्थिती बदललेली आहे आणि परिस्थिती आता धनगर समाजाच्या फेवरमध्ये आहे, कारण की त्यांना हे स्वतः मान्य केलं की जे 36 नंबरला जे आपण 70 वर्षाची आपली लढाई की 36 नंबरला धनगर समाजच तिथं आहे आणि स्पेलिंग मिस्टेक झाली आहे, शब्दच्छल झाला आहे, ते स्वतः फडणवीस साहेबांनी ॲक्सेप्ट केल्यामुळं एक थोडी पॉझिटिव्ह गोष्ट मला ती वाटली. माझं वैयक्तिक मत इथं तुम्हाला सांगतो आहे, कारण की 36 नंबरला धनगरच आहेत. याच्या अगोदरसुद्धा फडणवीस साहेबांनी हे सुद्धा सांगितलं की आम्ही तुम्हाला कोर्टाच्या केसमध्ये पूर्णपणे मदत करण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही आम्हाला शपथपत्र मागितली, आम्ही स्वतः माझ्या हातानं किंवा माझ्या रिकमेंडेशननं आदिवासी विभागाकडून या राज्यामध्ये धनगर नाहीत आहेत ते धनगर आहेत, धनगर नॉट एक्झिस्ट इन महाराष्ट्र, धनगर इज एक्झिस्ट असं स्वतः मी माझ्या प्रतिज्ञापत्रामध्ये लिहून दिलं आणि उद्धवजी ठाकरेंना सुद्धा लिहून दिलं. आणि तो जो काही पुरावा होता तुमचा कोर्टामध्ये तुम्ही दिला, पण तो शेवटच्या टप्प्यात त्या सगळ्या काही गोष्टी गृहीत धरल्या नाही. धनगडचे कास्ट व्हॅलिडिटी जे खिल्लारी कुटुंबांनी काढले होते ते कास्ट व्हॅलिडिटी शेवटच्या टप्प्यात त्या कोर्टमध्ये आल्यामुळं तुम्ही ती केस हरला, हे स्वतः फडणवीस साहेबांनी सुद्धा मान्य केलं. आणि त्यांचं असं म्हणणं आलं की आता आपण ती केस रिव्ह्यूमध्ये टाकू शकतो. जर रिव्ह्यूमध्ये आपण ती केस टाकली तर ती केसचा निकाल आपल्या बाजूनं येईल असं त्यांचंही म्हणणं होतं ना आमचंही म्हणणं होतं. फक्त आम्ही तोपर्यंत टेक्निकल गोष्टी बोलण्यापासून थांबत होतो. या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतरनं फडणवीसांची बाजू सगळ्यांना ऐकून घेतली. त्यानंतर अजून एक गोष्ट त्यांना सांगितली की दुसरा ऑप्शन असा होता की तुम्ही तुमचे 2 वकील द्या, आम्ही सरकारच्या मार्फत 2 आमचे
सिनियर काउन्सिल देतो आणि त्यांच्याबरोबर तुम्ही डिस्कशन करा. जर त्यांनी जर मला सांगितलं GR कसा काढता येतोय तर मी तो GR काढायला तयार आहे. असे 2 ऑप्शन त्यांना आपल्यासमोर ठेवले होते आणि बाकीचे मला GR काढण्याचा अधिकार नाही, बाकी त्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या. नंतरनं अनिलजी झोरे साहेब जे धनगर समाजाचे अभ्यासक आहेत, आपण त्यांना मागच्या पंढरपूरच्या उपोषणामध्ये पण बघितलं असेल. ज्यावेळेस आम्ही पंढरपूरमध्ये उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस अनिल झोरे साहेब आणि बाकीची सर्व त्यांची जी काही टीम आहे ती आपली मंत्रालयामध्ये या सगळ्या गोष्टींशी झुंज देत होती. आम्ही रस्त्यावर लढत होतो आणि ते कायद्यानं किंवा कागदानं हे मंत्रालयात लढत होते. मग त्यांना धनगर समाजाची पूर्णपणे बाजू मांडण्याचा तिथं एक यशस्वी असा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये त्यांना साहेबांना सांगितलं की साहेब तुम्ही मागाशी बोलता बोलता समावेशाच्या अनुषंगानं तिथं मांडणी केली, तर धनगर समाजाची समावेशाची कधीच मागणी नाही आहे आणि 342च्या 2 नुसार आम्ही कधीच मागणी केलेली नाही आहे. आम्ही 342च्या 1 नुसार राष्ट्रपतींच्या विचारविनिमय करून राज्यपालाच्या मार्फत दुरुस्तीची शिफारस पाठवण्याचीच गोष्ट आम्ही करतो आहे आणि त्या अनुषंगानंच आमची मागणी आहे, तर समावेशाची मागणी नाही. त्याच्यानंतरनं झोरे साहेबांनी बाकीचे जे काही जे आपले आत्ता 7 अमेंडमेंट पण झालेले आहेत केंद्राच्या, ज्याच्यामध्ये छोट्या छोट्या दुरुस्त्या झालेल्या आहेत, त्या 7 अमेंडमेंटचा पण तिथं दाखला दिला. त्याच्यानंतरनं त्यांना ज्या काही आत्तापर्यंत मुनीचिनप्पा काय ते बसवलिंगप्पा वर्सेस मुनीचिनप्पा ती जी केस आहे त्याचासुद्धा तिथं त्यांना उल्लेख केला आणि बाकी या सगळ्या गोष्टी प्रकर्षानं मांडण्याचा त्यांना तिथं प्रयत्न केला. त्याच्यानंतरनं दुसरी गोष्ट, जे काही मुख्यमंत्री साहेबांनी जे 2 ऑप्शन आपल्याला दिले होते त्या 2 ऑप्शनवरही त्यांना प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये आम्ही स्वतःही आणि कायमच आपली सगळी जी लोकं आहेत यस, तर प्रकाश टाकण्याचा त्यांना प्रयत्न केला. त्याच्यानंतरनं ज्या काही 2 सजेशन साहेबांनी दिले होते की तुम्ही एकतर तुमचे 2 वकील द्या, आमचे जे काही आमच्या बाजून जे काही विधिज्ञ असतील त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा, आणि दुसरा जो ऑप्शन होता तो कोर्ट केसचा, की तुमची जी काही रिव्ह्यू पिटिशन आहे त्याच्यावर झोरे साहेब बोलत असताना झोरे साहेबांनी हेही सांगितलं की मग किंवा ते इंडियाचे कोण नाव त्यांचं नाही सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया, त्यांच्याकडं पण मी तुम्हाला घेऊन जातो, तुमचे जे काही 5 लोक आहेत त्यांना घेऊन जातो, त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा, असे स्वतः फडणवीस साहेबसुद्धा म्हणाले. परंतु नंतरनं थोडं डिस्कशन झाल्याच्यानंतर झोरे साहेबांनी तिथं प्रामुख्यानं हा मुद्दा मांडला की जे महाराष्ट्राचे AG आहेत कुंभकोणी साहेब, त्यांना आपली केस पण मागच्या याच्यामध्ये लढली होती, तर ते आत्ता AG आहेत, मला वाटतं निवृत्त AG आहेत, तर त्यांच्याशी जर मिटिंग लावली, कारण की त्यांना काय अधिकार आहेत, तर त्यांच्याशी मिटिंग लावली आणि ते धनगर समाजाचा चांगल्या पद्धतीनं प्रश्न जाणतात, कारण की त्यांना केस आपली लढली होती, तर त्या एजींच्या मार्फत उद्या तुम्ही आमची मिटिंग लावा आणि एजींना जर असं लिहून दिलं की 342च्या 1 नुसार इतर राज्यांमध्ये जसा GR महाराष्ट्र शासनाच्या काय ते त्या राज्याच्या अखत्यारीत काढला गेलेला आहे, प्रेसिडेन्शियल ऑर्डर तयार करून घेतलेली आहे, त्या अनुषंगाने जर एजींना उद्या तसं लिहून दिलं तर फडणवीस साहेब ते ॲक्सेप्ट करायला तयार आहेत. त्यामुळे उद्या आम्ही एजींशी आमची मिटिंग होईल आणि जर एजींनं तसं आम्हाला रिकमेंड केलं किंवा लिहून दिलं तर त्या गोष्टीला धरून आम्ही मुख्यमंत्री साहेबांना GR काढण्यासाठी सुद्धा भाग पाडणार आहोत. बरोबर ना? तो एक विषय झाला. आणि दुसरा विषय असा की जी काही रिव्ह्यू पिटिशन आहे, आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र शासनाने धनगर अस्तित्वात नाहीत आहेत ते धनगर असं आपल्याला 3 वेळा ॲफिडेविट लिहून दिलं आहे आणि आम्ही सर्वांनी असेल किंवा मी काल पण सांगितलं
धनगडचे कास्ट व्हॅलिडिटी आम्ही संभाजीनगरमध्ये उपोषण करून ते कॅन्सलसुद्धा केले. त्यामुळे आता रिव्ह्यू करत असताना आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही. फक्त अडचण अशी होती की 1 वर्ष झालं आपला निकाल लागून, परंतु 1 वर्ष झालं आपण ती जी काय आपली पिटिशन आहे, जे काय आपला रिझल्ट आलेला आहे, तो रिझल्ट आपल्या विरोधात गेलेला होता आणि त्याला रिव्ह्यू करण्यासाठी आपल्याकडे पैसे नव्हते. आणि पैसे नसल्यामुळं फायनान्शियल थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण ते रिव्ह्यू करू शकलो नाही. आणि रिव्ह्यू करू शकलो नसल्यामुळे यावेळेस आम्ही फडणवीस साहेबांना रिक्वेस्ट केली की साहेब तुम्ही जर ती केस फास्ट ट्रॅकमध्ये जर घेतली, फास्ट ट्रॅकमध्ये घेतल्याच्या नंतरनं त्याचा जर रिझल्ट आता धनगड अस्तित्वात नसल्यामुळे आणि धनगडची कास्ट व्हॅलिडिटी कॅन्सल झाल्यामुळे त्याचा रिझल्ट आपल्या बाजूने येऊ शकतो आणि तो एक आधार, तो एक चांगला पुरावा आपल्याला केंद्राला शिफारस पाठवण्यासाठी होऊ शकतो. त्याच्या आधारे आपण केंद्राला शिफारस पाठवून लगेच त्याची अंमलबजावणी करून घेऊ शकतो. हा पण एक सुझाव जोरे साहेबांनी दिला. त्याच्यानंतरनं मी बोलायला सुरुवात केली. बोलायला सुरुवात करत असताना आम्ही पंढरपूरच्या उपोषणामध्ये काय काय झालं त्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या. त्या गोष्टी सांगितल्याच्या नंतरनं मी फडणवीस साहेबांना एक प्रश्न केला. तो प्रश्न असा होता की ज्यावेळेस आम्ही संभाजीनगरवरनं धनगडचे कास्ट व्हॅलिडिटी रद्द करून मुंबईला पोचलो होतो. मुंबईला पोचलेले असताना रात्रीला 9 ते 10 वाजता महाराष्ट्राच्या मंत्रालयामधून एक शुद्धीपत्रक जाहीर करण्यात आलं होतं. ते शुद्धीपत्रक असं होतं की जे मराठीमध्ये महाराष्ट्र शासनाचा एक GR आहे, त्या GRमध्ये STची लिस्ट आहे, महसूलचा तो रिव्हेन्यूचा GR आहे आणि त्या GRमध्ये 36 नंबरला मराठीमध्ये ओव्हरऑल धनगर असलेलं आहे आणि त्या 36 नंबरला धनगरऐवजी धनगड वाचावे असा एक शुद्धीपत्रक काढण्यात आलं. आणि ते शुद्धीपत्रक काढल्याच्या नंतरनं साहजिक आहे आम्ही सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणावर त्या GRला विरोध केला. तुम्ही ते 2 दिवसापूर्वी मी जो एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये बघितलं. आणि ते शुद्धीपत्रक मग रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्न केल्याच्यानंतर त्याच रात्री ते शुद्धीपत्रक रद्द झालं. आता त्या गोष्टीचा रेफरन्स घेऊन मी फडणवीस साहेबांना प्रश्न केला की फडणवीस साहेब तुम्ही जर 36 नंबरला आता ही जे राजपत्र आहे ते राजपत्र महाराष्ट्र शासनानेच काढले. महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे, कार्यालयीन भाषा पण मराठी आहे. आणि मग मराठी भाषा असताना 36 नंबरला जे धनगर तुम्ही लिहिताय तर ते धनगरचं तुम्ही धनगड वाचावे जर असा GR किंवा शुद्धीपत्रक रात्रीचं तुम्ही काढू शकता, तर मग तुम्ही इंग्लिशमध्ये धनगडऐवजी धनगर वाचावे असं शुद्धीपत्रक किंवा GR का काढू शकत नाही? हा माझा फडणवीसांना प्रश्न होता. तर त्याच्यावर साहेबांचं उत्तर असं होतं की त्यावेळेस तो तुमच्याबरोबर घात झाला होता, शब्दछल झाला होता आणि असं काही करता येत नाही आणि ते त्यावेळेस चुकीचंच झालं होतं आणि चुकीचं झाल्यामुळे जर तुमची इच्छा असेल तर मी ते काढायला तयार आहे. परंतु जसं ते शुद्धीपत्रक एका रात्रीत कॅन्सल झालं तसंच मग आत्ता मी जे GR काढेल तो जर एका रात्रीत कॅन्सल झाला तर परत एकदा मला जर 10 वर्ष तर मी तुम्हाला जे बारामतीमध्ये जे आश्वासन दिलं होतं की मी पहिल्या कॅबिनेटमध्ये येणार, ते 10 वर्ष मी धनगर समाजाचं ऐकतोय की आम्हाला फसवलं आणि पुन्हा एकदा जर आम्ही तुमचं ऐकून हे जर शुद्धीपत्रक काढलं की इंग्लिशमध्ये धनगडऐवजी धनगर वाचावे तर आणि ते दुसऱ्या दिवशी जर कॅन्सल झालं, त्याच्यावर स्टे आला किंवा ते कॅन्सल रद्द झालं तर तुम्ही परत एकदा मला म्हणसाल की फडणवीस सरकारने आम्हाला पुन्हा एकदा फसवलं. त्यामुळे सरकारला धनगर समाजाच्या आरक्षणामध्ये ठोस असा खूप भक्कम असा एक GR काढायचा आहे जो निरंतर टिकेल आणि ज्याच्यामुळं धनगर समाजाच्या आरक्षणाचा जो काही 70 वर्षाचा प्रश्न आहे तो मिटेल. हे झाल्याच्या नंतरनं मी फडणवीस साहेबांना हा सुद्धा प्रश्न केला की साहेब तुम्ही जर म्हणताय की रिव्ह्यू पिटिशनसाठी आपण प्रयत्न करू वगैरे, तर ती रिव्ह्यू पिटिशन फास्ट ट्रॅकमध्ये तुम्हाला चालवावी लागेल आणि ती रिव्ह्यू पिटिशन फास्ट ट्रॅकमध्ये चालवत असताना त्यामध्ये जसं तुम्ही वारंवार आम्हाला मागच्या पूर्ण याच्यामध्ये आश्वस्त करत राहिला की तुमची जी काही कोर्ट केस चाललेली आहे त्याच्यामध्ये आम्ही फायनान्शियल मदत करू वगैरे या सगळ्या गोष्टी,
तर त्यासाठी पण मी त्यांना रिक्वेस्ट केली आणि ती रिक्वेस्ट करत असताना त्यांना हे सुद्धा सांगितलं की ज्या दिवशी रिव्ह्यू पिटिशन आमची दाखल होईल आणि रिव्ह्यू पिटिशनचा ज्या दिवशी निकाल येईल ते मी त्यांना शब्दात बांधून घेतलं की ज्या दिवशी रिव्ह्यू पिटिशनचा निकाल धनगर समाजाच्या फेवरमध्ये येईल, कारण की आता तो येणारच आहे, कारण की धनगडचे कास्ट व्हॅलिडिटी रद्द केलेत आणि आपण धनगड एक्झिस्ट करत कास्ट व्हॅलिडिटी असल्यामुळेच ती केस हारलो होतो. आता ती केस जिंकण्याचे चान्सेस आपले 100% आहेत आणि ज्या दिवशी हा निकाल आपल्या फेवरमध्ये येईल त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला केंद्राला दुरुस्तीची शिफारस पाठवून ती मंजूर करून तात्काळ धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचं वचन तुम्ही आज मला इथं द्या, असं मी ठणकावून तिथं सांगितल्याच्यानंतरनं त्याला फडणवीस साहेबांनी होकारसुद्धा दिला. त्याच्यानंतरनं मी माझं बोलणं तिथं थांबवलं. त्याच्यानंतरनं काही मला वाटते सांगलीचे काय नाव त्यांचं, कृष्ण हलदर नाही दुसरे डांगे साहेब असतील, सगळ्यांना त्यांचे तर प्रश्न मांडलेच. त्याच्यानंतरनं पुन्हा एकदा मला वाटते अनिल जोरे साहेबांनी बोलायला सुरुवात केली. अनिल जोरे साहेबांनी जे काय आज कन्क्लूड केली मीटिंग, बरोबर ना, कन्क्लूड केल्याच्या नंतरनं त्याच्यामध्ये जोरे साहेबांनी सांगितलं की एजींची मीटिंग तात्काळ उद्या आमची लावा. एजींच्या मीटिंगमधून मग अशी जसं मी सांगितलं त्या सगळ्या GR कसा काढायचा आणि ते जर त्यांना लिहून दिलं तर तुम्हाला तो GR काढावा लागेल, ही एक गोष्ट ठरली. त्यानंतरनं रिव्ह्यू पिटिशनसाठी आम्ही टाईम बॉन्ड त्यांच्याकडून घ्यायचा राहिला, परंतु ती फास्ट ट्रॅक करण्यासाठी उद्या आम्ही ज्यावेळेस जाणार आहे त्यावेळेस गिरीश महाजन साहेबांशी आमचं नंतरनं बोलणं झालं. त्या गडबडीमध्ये ते राहून गेलं, परंतु त्याच्यामध्ये पण आम्हाला सरकारला टाईम बॉन्ड घेणार आहोत आम्ही की रिव्ह्यू पिटिशन कितव्या दिवशी तुम्ही दाखल करणार आणि बाकी जी काही गोष्ट होती एजींची तर उद्या मीटिंग आहेच, त्याचा विषय येत नाही. आणि त्याच्यानंतरनं या सगळ्या गोष्टींवर अजून कुठल्या गोष्टी मला वाटते राहिल्या नाहीत. या सगळ्या गोष्टी मग डिस्कस झाल्या आणि पूर्णपणे आम्ही तुमच्या समाजाच्या फेवरमध्ये आहोत. धनगर समाजाला आरक्षण आम्हीच देऊ शकतो आणि आम्हीच देणार हाही शब्द फडणवीस साहेबांनी दिला आणि मीटिंग संपली. मीटिंग संपून आल्याच्यानंतरनं मग खूप साऱ्या काय सगळ्यांचे फोन यायला वगैरे लागले. तर आत्ता तुर्तास कन्क्लूड करताना मला एवढं सांगायचं आहे, ज्या काही टेक्निकल गोष्टी होत्या, आता मी या सगळ्या गोष्टींमध्ये एक व्हिडिओ पण मला वाटते आता एक व्हायरल होतं आहे, जो दिल्लीमधून कुणीतरी एक काय नाव त्यांचं, गणेश आदित्य विठ्ठल नावाचे एक गृहस्थ आहेत, धनगर समाजाचे वकील आहेत आणि त्याच्यामध्ये काय ती नरेंद्र मोदींच्या ऑफिसला त्यांना या सगळ्या गोष्टी तिथं जाऊन काही हे दिलं आहे वाटतं निवेदन वगैरे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की धनगड आणि धनगर एकच आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर मी त्यांना या व्हिडिओच्या मार्फत हात जोडून रिक्वेस्ट करू इच्छितो की साहेब, धनगड आणि धनगर एक कसे असतील? धनगड या महाराष्ट्रात अस्तित्वातच नाहीत आणि मग तुम्ही कशाच्या अनुषंगानं म्हणताय की धनगड आणि धनगर एकच आहेत? धनगड ही जमात या महाराष्ट्रामध्ये कधी अस्तित्वात नव्हती, ना आहे ना राहील आणि म्हणूनच आपण 36 नंबरला धनगर आहोत असा क्लेम करतोय आणि ते स्वतः फडणवीसांनी पण आता मान्य केलं आहे आणि कोर्टामधून पण केस लागेल, आपला निकाल लागेल आणि तो निकाल लागल्याच्या नंतरनं दुरुस्ती शिफारस करून आपल्याला अंमलबजावणी करण्यासाठी स्वतः पॉझिटिव्हनेस किंवा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास फडणवीसांचा पण आहे ना आमचा पण आहे. आता आम्ही खूप साऱ्या गोष्टी डिसाईड करून आलो होतो त्यांना वेटीज धरण्यासाठी किंवा या सगळ्या गोष्टी करा आणि वेटीज धरलंसुद्धा. मला वाटते मी तर खूप हार्श पण बोललो, काही लोक हार्श पण बोलली त्यांच्याशी, पण काही गोष्टी जर आपल्याला टेक्निकली माहिती आहेत आणि पुढचा माणूस पण त्या टेक्निकल गोष्टी सांगत आहे आणि त्याचबरोबर आहेत तर थोडा वेळ गेला तरी चालतोय, परंतु तो करायला तयार आहे तर थोडा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आपणही त्यांना दिला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून बोराडे साहेब पण म्हणले की आजची मीटिंग निष्फळ ठरली. मी याच्यामध्ये माझे 2 पॉईंट ऑफ व्ह्यू टाकेल की आज आमच्या हातात काहीच नाही आहे त्यामुळे निष्फळ ठरली असं म्हणलं तरी हरकत नाही, परंतु आज जी काही आश्वासनं भेटलेत किंवा जे काही गोष्टी उद्यापासून थोड्याफार हालचाली चालू होतील त्या आत्तापर्यंत भावांना झाल्या नाहीत आणि त्यामुळे 50% पॉझिटिव्ह मीटिंग झाली
50% आपल्या फेवरमध्ये नाही झाली म्हटलं तरी चालेल, परंतु म्हणतात ना सब्र का फल मीठा होत आहे, तसंच आपल्या थोडं आपण पण बघितलं असेल तुम्ही, एवढ्या 70 वर्षाचा लढाई पंढरपूरच्या उपोषणातनं आपण धनगड कॅन्सल करू शकलो आणि आत्ता दीपक बोराडे यांच्या नेतृत्वात जे काही उपोषण जालन्यामध्ये चालले त्याच्यामध्ये आपण आता या सगळ्या गोष्टी करतो आहे. आता हे झाल्याच्या नंतरनं बाकी कन्क्लूड करत असताना मला एवढ्याच गोष्टी सांगायच्या की सरकार पॉझिटिव्ह आहे, म्हणजे मला तर तो पॉझिटिव्हनेस दिसला. मी स्वतः ॲग्रेसिव्ह आहे, सरकारच्या विरोधी कायम भूमिका मांडतो, परंतु मला तो पॉझिटिव्हनेस दिसलेला आहे. आणि कारण की जर केंद्राला शिफारस पाठवायची असेल तर ऑब्व्हियसली आपल्याकडे काहीतरी बेस आधार पाहिजे आणि कोर्टची जर केस आपल्या फेवरमध्ये लागली तर त्याच्यापेक्षा दुसरा आधार कुठलाच नाही आहे, कारण की सगळ्या समितींचे अहवाल आपल्या विरोधात आहे. त्यामुळे कोर्टचा केसचा निकालाचा आधार घेऊन आपलं धनगर आरक्षणाचा जो काही वटहुकूम आहे तो निघू शकतो. त्यामुळे थोडा पेशन्स आपण ठेवला पाहिजे असं मला वाटतं आणि नक्कीच धनगर समाजाला आरक्षण भेटेल याची जी काही म्हणजे गॅरंटी आता अजून खूप जास्त वाढलेली आहे, मला तरी वाढलेलं आहे. पॉझिटिव्हनेस पण थोडाफार दिसला आहे. हां, काही गोष्टी थोड्याफार निगेटिव्ह झाल्यात पण त्या होत राहतात. मी पहिल्यांदा थोडा जास्त नाराज पण होतो, कारण की दीपक भाऊ तिथं 14 दिवसापासून बसलेले आहेत. ते 14 दिवस उपोषण करत आहेत आणि हातामध्ये त्यांना आमच्या हातात एक पण अशी गोष्ट आज भेटली नाही की आम्ही त्यांना उद्या जाऊन म्हणू शकतो की दीपक भाऊ आता उपोषण सोडा, आम्ही हे काहीतरी तुमच्यासाठी GR आणला आहे किंवा अध्यादेश आणला आहे किंवा काय आणले. त्यामुळे त्यासाठी मी मीटिंग झाल्याच्या नंतरनं थोडा नाराज होतो, परंतु थोडा आता मी परत रिकवर झालेलो आहे. परंतु एवढा विश्वास तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत देतो की जी काही लढाई एवढ्या दिवसांपासून चाललेली आहे ती लढाई धनगर समाज जिंकेल. आणि कधी जिंकेल तर आपण ज्यावेळेस एकजूट दाखवू, एकजुटीनं एका तालात एका सुरात एकसारखी मागणी करू, वेगवेगळ्या मागणी नाही करणार आणि पॉझिटिव्ह राहू, तर आपण ही लढाई नक्कीच जिंकू शकतो. माझ्या साईडला अनिलजी जोरे साहेबसुद्धा बसलेले आहेत, मी त्यांनाही थोडंफार बोलायला देतो कारण की खूप वेळ झालं मी बोलतो आहे आणि काही गोष्टी असतील तर खूप साऱ्या गोष्टी आम्ही या व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये बोलण्याच्या टाळल्यासुद्धा आहेत. अगेन तोच विषय असतो की सगळ्यात जर गोष्टी तुम्हाला या लाईव्हच्या मार्फत आपण सांगितल्या तर आपले काही लोक दुश्मनसुद्धा आहेत, काही लोक या सगळ्या गोष्टींना खोडा आणण्यासाठी पण प्रयत्न करत असतात. त्यामुळे जेवढ्या गोष्टी लोकांपर्यंत पोचायला पाहिजे होत्या तेवढ्या गोष्टी मी पोचवल्या आहेत, कारण की मला महाराष्ट्रभरातून आणि सगळ्यांनाच जे मीटिंगला होते तर सगळ्यांनाच कॉल येत होते आणि ते कॉलला सगळ्यांना कॉल उचलून एकच गोष्ट सांगण्यापेक्षा एक लाईव्ह करून जर सगळ्यांना सांगितलं तर लोकांनाही थोडं वाटतं, कारण की इथं काही लोक काम करतायत पण इथं काय चाललंय आणि उपोषण स्थळावर काय चाललंय त्याच्याकडे अख्ख्या महाराष्ट्रातल्या 2.5-3 कोटी धनगर समाजाचं लक्ष लागलेलं असतं आणि त्यांच्यापर्यंत या हालचाली काय चाललेल्या आहेत त्या पोचवणं आमचं काम होतं. म्हणून हा लाईव्ह केला. माझं सगळ्यांना ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. जय मल्हार. आणि मी आता अनिल सरांना रिक्वेस्ट करतो की थोडं तुम्ही बोला, कारण की खूप जास्त वेळ हे चाललंय. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना जय मल्हार. मी आपला जास्त वेळ घेत नाही. ऑलरेडी गणेशदादांनी बऱ्याचशा गोष्टी अतिशय सखोलमध्ये सांगितलेल्या आहेत, तर मी फक्त तांत्रिक मुद्दे 2च सांगतो की आजची जी मीटिंग होती त्याच्यामध्ये जवळजवळ जसं त्यांनी सांगितलं 57 मिनटापैकी 40 मिनटं ही तांत्रिक मुद्द्यांवर झाली आणि उद्याची जी आपली मीटिंग आहे माननीय AG साहेब जे आहेत त्यांच्याबरोबरची जी मीटिंग आहे ती खूप निर्णायक ठरेल. कारण फडणवीस साहेबांनी हे मान्य केलेलं आहे की आपली जी STची मागणी आहे ती केंद्राच्या अखत्यारीतला विषय आहे आणि तो आम्ही देण्यासाठी पूर्णपणे पॉझिटिव्ह आहोत आणि तो बरोबर आहे, त्याच्याबद्दल त्यांनी कुठेही आडेवेडे घेतलेले नाही. तर त्यामुळे आता आम्ही जे उद्या एजींबरोबर सखोल चर्चा करणार आहे ते फक्त आणि फक्त भारतीय संविधान कलम 342(1) नुसार आत्तापर्यंत 1950 पासून 2016पर्यंत देर आर 7 प्रेसिडेन्शियल ऑर्डर्स, 7 वेगवेगळ्या राज्यांमध्ये 342(1) कलमानुसार प्रेसिडेन्शियल ऑर्डर म्हणजे ज्याला कॉन्स्टिट्यूशन ऑर्डरचा दर्जा आहे ते काढले गेलेले आहेत. त्या अनुषंगाने कशा पद्धतीने GR काढता येतो किंवा कशा पद्धतीने ही शिफारस विथ जस्टिफिकेशन तुम्हाला राज्य सरकार म्हणून देता येते राज्यपालांच्या सहीनुसार,
ही एक महत्त्वाचीच बाब उद्या आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि ह्या चर्चेमध्ये फक्त आणि फक्त तांत्रिक अभ्यास असणारी लोकच असतील. त्यामुळे हा उद्याचा दिवस आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी ही महत्त्वाची बाब सांगेन. आणि दुसरा मुद्दा रीट पिटिशन फास्ट ट्रॅकवरती, तर ती एक खूप मोठी जमेची बाजू राहील. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आपला विषय ज्या पद्धतीने आपण सगळेजण म्हणजे मला असं वाटतं की आता मी माझी स्वतःची स्तुती करत नाही, परंतु सर्व लोकांना मला एक जाणीवपूर्वक सांगायचं की जेव्हा CM साहेबांनी जेव्हा त्यांचे जे मुद्दे मांडायला सुरुवात केली आणि त्यावेळेला ज्या पद्धतीने मी प्रभावीपणे इंग्रजी माध्यमातून त्यांच्या काही गोष्टी खोडून काढल्या मध्ये, त्या आपल्या जे मीटिंगमध्ये लोक होते त्या सगळ्यांनी ऐकलं ते, आणि त्याच्यातून जो त्यांचा पुढचा पॉईंट ऑफ व्ह्यू होता डिस्कशनचा तो टोटली चेंज झाला. आणि त्यांनी म्हणजे इथपर्यंत ॲक्सेप्ट केलं की जर तुमचं म्हणणं असेल तर विदिन 1 वीक मी स्वतः ह्या विषयामध्ये लक्ष घालून तुमच्यातले डेलिगेशन घेऊन सॉलिसिटर जनरल ऑफ इंडियाकडे हा विषय घेऊन त्यांनी जर मला रिटर्नमध्ये दिलं की अशा पद्धतीने ताबडतोब प्रेसिडेन्शियल ऑर्डर काढता येते तर मी तुमच्यासाठी काढायला तयार आहे. परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की मागच्या वर्षी पर्यंत जी आपली केस चालू होती त्या सर्व प्रोसेसमध्ये आपले ex-AG साहेब याच्यात खूप इन्व्हॉल्व होते. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केला आहे. तर वी बिलीव्ह दॅट ही इज अ राईट पर्सन. आणि त्यांनी जर उद्या लिगल ओपिनियन फडणवीस साहेबांच्या समोर मांडलं तर तो एक आपल्यासाठी खूप मोठा ठोस पुरावा होईल. आणि त्याच्यामध्ये वी आर व्हेरी मच पॉझिटिव्ह दॅट की उद्याची मीटिंग ही आपल्यासाठी निर्णायक असेल सगळ्यांसाठी. त्यामुळे मी आपल्या सर्वांना हेच सांगेल की आजच्या मीटिंगमध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे डिस्कशनमधले जसं गणेशदारांनी सांगितलं 50% पॉझिटिव्ह आहेत. आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो आपल्या उद्याच्या मीटिंगमधूनच कळेल असं मी म्हणेल. आणि आम्हालाही हेच आमचाही आता अनुभव असाच आहे की प्रत्येक वेळेला यांच्यावर डिस्कशन करताना हे पॉझिटिव्हच असतात, बट दे आर नॉट सो सिरियस ॲज कम्पेअर्ड टू अदर कम्युनिटी. तर ठीक आहे, आपला विषयही तसा क्रिटिकल आहे. आणि किमान आता एक सॅटिस्फॅक्शन असं मिळते की आपण राईट व्यक्तीसमोर राईट मागणी करतो आहे. आपल्यामधून कोणामधूनही समावेश म्हणा किंवा ह्या अशा नको त्या गोष्टी येत नाहीत. आणि त्याच्यामुळे समोरचा जो व्यक्ती आहे त्यांनीही असं कुठेही आडेवेडे दाखवलं नाही. त्यामुळे माझं ओव्हरऑल आजच्या सगळ्या डिस्कशनमधून हेच आउटपुट दिसते की एकतर उद्या एजींबरोबर लागलेली इमिजिएट मीटिंग आणि रिव्ह्यू पिटिशन फास्ट ट्रॅकवरती घेणं, ह्या 2 गोष्टी त्यांनी खूप सकारात्मक घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचा रिझल्ट आता उद्या आम्ही त्यांच्याकडून लेखी म्हणजे आजच मागितलं की सर आजच्या सगळ्या मीटिंगचं आउटकम तुम्ही रिटर्नमध्ये द्या, जेणेकरून आम्ही आमच्या दीपक भाऊंना ते दाखवू. तर त्या गोष्टीसुद्धा त्यांनी मान्य केल्यात. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेला CM साहेबांनी स्वतः लास्टला दीपक भाऊंशी फोनवरती सगळी चर्चा सविस्तर केलेली आहे. आणि दीपक भाऊंचे जे भगवान साहेब असतील किंवा दुसरे कोणते आपले नेमाडे साहेब असतील, सरपंच, ह्या सगळ्यांची सुद्धा त्यांनी सविस्तर चर्चा केली असेल. तर अशा पद्धतीने माझ्या माहितीप्रमाणे आपण उद्याच्या मीटिंग नंतर सगळ्या काही गोष्टी स्पष्ट होतील असं मी म्हणतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आजच्या मीटिंगला सुद्धा जे सगळी मंडळी होती त्या सर्वांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. विशेष करून आपले दीपक पाटील साहेब असतील, रामेश्वर पाटील साहेब असतील, इतर सर्व जालन्यावरून आलेले रामभाऊ लांडे साहेब असतील वगैरे, ही सर्व मंडळी यांनी खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलं होतं. आमचे बिरू सर असतील आणि खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडल्यात असं एकंदरीत दिसते. पण उद्याची मीटिंग हीच आपली निर्णायक मीटिंग असेल आणि त्याच्या पुढील सगळ्या घडामोडींसाठी एक प्रभावी मीटिंग ठरेल असं माझं वैयक्तिक मत आहे. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय मल्हार. तर हे होते आपले